जय श्रीराम. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. खूप महत्वाचा विषय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाही तर तुम्हाला समजेल. आणि तुम्ही वजन जर कमी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग विषय सुरुवात करूया. जय श्रीराम सर्वांना. वजन कमी करण्यासाठी सर्वात पहिले काय करावं लागतं? भरपूर जण भरपूर अशा गोष्टी करत असतात. बाहेरचे प्रोडक्ट असो, घरून असो, काय असो, भरपूर अशा सर्व ट्राय करतात, पण तरी त्यांचं वजन कमी होत नाही. म्हणून तुम्हाला मी आज सिंपल वेने सांगणार आहे, सिंपल रस्त्याने सांगणार आहे की वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं, ज्याने तुमचं वजन हे लवकर कमी होईल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट लवकरात लवकर भेटेल. तर सर्वात पहिले मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी 70% वजन हे डाएटमुळे कमी होत असतं. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं डाएट करणार तेवढं तुमचं वजन हे लवकर कमी होईल. पण एक तुम्हाला सांगतो, भरपूर जण काय करतात म्हणजे याच्यात भरपूर चुका करत असतात. वजन करत असताना भरपूर अशा गोष्टी ते अवॉइड करत असतात खाण्यापिण्याच्या बाबतीत, ज्याने त्यांच्या शरीराला पुरेशी अशी ऊर्जा भेटत नाही, त्यामुळे त्यांना रिझल्ट लवकर भेटत नाही. ते काय सांगतात, मी तर इतक्या दिवसापासून डाएट करते तरी पण मला रिझल्ट भेटत नाही. पण तुम्ही डाएट कशा पद्धतीत करणार ते खरं महत्वाचं आहे. सर्वात पहिले डाएट करत असताना तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करावी लागेल. कॅलरी डिफिशिएट केली तरच तुमचं वजन कमी होणार आहे. म्हणून 70% वजन हे डाएटनेच होत असतं. पण एक तुम्हाला सांगतो, भरपूर जण काय करतात, समोरच्या व्यक्तीला जे डाएट दिला तो डाएट हे पण करतात, त्या व्यक्तीने यांना सांगितलं तर ते पण तो डाएट करतात तर रिझल्ट येत नाही. मित्रांनो, कॅलरी डिफिशियंट प्रत्येकाच्या वजनाने असते, प्रत्येकाच्या फॅटने असते. त्यामुळे कोणाचाही डाएट तुम्ही वापरू नका. तुमचा डाएट करा. एखादा सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून तुम्ही डाएट बनवून घ्या, कॅलरी डिफिशिएट करून. तो तुम्हाला बरोबर बनवून देईल आणि तुम्हाला 100% रिझल्ट येईल. तर मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला हाय प्रोटीन घेणं गरजेचं आहे. डाएट मध्ये ज्या गोष्टीचा सर्व त्या ट्रेनर तुम्हाला डाएट मध्ये करून देईल. त्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. तुम्हाला बेकरी प्रोडक्ट आलं, जंक फूड आलं, या गोष्टी मैद्याच्या वगैरे या सर्व भरपूर अशा गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या. त्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दिवसभरातून 8 ते 10,000 स्टेप चालणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा 1 तास तरी वर्कआउट करणं गरजेचं आहे. 60 मिनिटं तुमच्या शरीराला देणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कॅटवॉकसाठी जम्पिंग जॅक्स आलं, बर्फी झाली, स्क्वॉट आले, लंजीस आले, या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरऑल बॉडीचं तुमचं फॅट लॉस होणार आहे. त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठली गोष्ट अवॉइड करायची, कुठली तुम्ही मिस्टेक करत असतात. तुम्ही क्रॅश डाएट करत असतात, उपाशी जास्त राहत असतात आणि तुम्ही जास्त करून भरपूर जण काय करतात, फक्त वर्कआउट वर डिपेंड होत असतात. नुसतं वर्कआउट करून वजन कमी होत नाही मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला डाएट करणं खूप गरजेचं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला 70% हे वजन तुमच्या डाएट होत असतं. म्हणून तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यासोबत महत्वाचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 तास झोप देणं खूप महत्वाचं आहे. कारण की जेवढी कमी झोप तेवढं फॅट स्लो वितळत असतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जेवढी बरोबर झोप असेल तेवढं तुमचं फॅट लवकर वितळायला लागेल. म्हणून तुम्हाला 7 ते 8 तास झोप देणं खूप गरजेचं आहे. चांगली झोप, चांगलं फॅट लॉस, हे हा म्हणता तुम्ही लक्षात टाकून घ्या. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी करायचं आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या मी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केला तर 100% तुमचं वजन आहे कमी होणार, म्हणजे होणारच आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.